साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज, इन्व्हर्टर, सोलर, इलेक्ट्रॉनिक वस्तू साईराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध। ठिकाण नगर मनमाड रोड, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, राहुरी। गणेश देवतरसे। मोबाईल नंबर 93 25 42 22 32 आणि 77 09 80 59 05। हिट अँड रन कायद्याच्या निषेधार्थ देशभरामध्ये ट्रक आणि टॅक्सी चालक यांनी सेवा देणं बंद केलं आहे। चालकांच्या दृष्टीने हा कायदा पूर्णपणे चुकीचा आहे, त्यामुळे हा कायदा सरकारनं परत मागे घेतला पाहिजे। या मागणीसाठी ट्रक आणि टॅक्सी चालकांनी देशभरामध्ये संप पुकारलाय। त्याचंच एक उदाहरण म्हणून चांदवडला सर्व ट्रक चालक आणि टॅक्सी चालक यांनी बंद पुकारला। त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे मात्र मोठे हाल होत आहेत। यामध्ये शेतकरी ट्रॅक्टर घेऊन आपला माल, कांदा, मका विक्रीसाठी मार्केटला येत आहेत, मात्र त्यांना डिझेल मिळत नाहीये। त्यामुळे शेतकरी वैतागले आहेत। त्यामुळे सरकारने लवकरात लवकर योग्य निर्णय घेऊन पेट्रोल पंप व्यवस्था सुरळीत चालू करावी, यासाठी चांदवड येथील श्रमिक सेना टॅक्सी युनियन यांच्या संघटनेनं बंद पुकारला आहे आणि सरकारचा निषेध केलाय। यावेळी अध्यक्ष सुनील अण्णा सोनवणे तसेच उपाध्यक्ष राजेंद्र, विनोद, फिरोज पठाण तसेच जिल्हाध्यक्ष सचिन, पप्पू, अबरार शहा, तौसिफ शेख यांनी सरकारचा निषेध केलाय। जातीत मिळून एक जी जात तयार झाली आहे ड्रायव्हर, या ड्रायव्हर लोकांसाठी शासनाने जो काही कायदा केलेला आहे, हा काळा कायदा जो केलेला आहे त्याला विरोध म्हणून चांदवडच्या श्रमिक सेनेच्या वतीने व वाहतूक सेनेच्या वतीने आम्ही सर्व बंद पाळण्यात आलेला आहे। सलग 3 दिवस बंद पाळून या काळ्या कायद्याचा आम्ही निषेध करत आहोत। जो कायदा केलेला आहे तो कायदा कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा अशी मागणी समस्त सर्व ड्रायव्हर कंपनींनी केलेली आहे। आज जो कायदा शासनाने अंमलात आणलेला आहे त्याच्या मागे शासनाने हा विचार केलाच नाही। जर का समजा ड्रायव्हरच्या हाताने अपघात झाला आणि तो अपघात झालेल्या व्यक्तीला वाचवायसाठी उतरला, जी जनता असते आजूबाजूची ती त्याला सोडणार का? मग जर सोडलं नाही आणि त्याला मारलं आणि त्याचं काय समजा मृत्यू झाला, त्याला जबाबदार कोण? शासनाने त्याची पण दखल घेतली पाहिजे। नुसतं कायदा अंमलात आणून चालत नाही। हिट अँड रन म्हणजे काय? आता तो त्याचा जीव वाचवण्यासाठी पळतो, तो काय कोणाला उडून पळायचा विषय नसतो। पण शासनाने त्याचे दुर्लक्ष करून किंवा कुठल्याही लोकांची संघटनेशी, भारतातील ज्या संघटना आहे यांच्याशी कुठलाही विचार विनिमय न करता हा कायदा, काळा कायदा अंमलात आणला, हा रद्द झाला। काळा कायदा केला आहे लोकसभेमध्ये जो पास झाला आहे, मोटर वाहनचा जो काळा कायदा पास केला आहे तो अत्यंत चुकीचा आहे। ड्रायव्हरने हिट अँड रन केसमध्ये मी तुम्हाला सांगतो, समजा एखाद्या ड्रायव्हरकडून अपघात झाला, कोणताही ड्रायव्हर जाणून बुजून अपघात करत नाही। रस्त्यावर अपघात हे एक तर मोठ्या गाडीच्या चुकीने किंवा छोट्या गाडीच्या चुकीने होत असतात आणि तो ऍक्सिडेंट अपघातच असतो तो। आणि त्यावेळेस आपला जीव वाचवण्यासाठी ड्रायव्हर पळतो, ड्रायव्हर गाडी सोडून पळतो, त्यामुळे त्याला हिट अँड रन म्हणता येणार नाही। तो हिट अँड रन होणारच नाही, ते होणारच नाही। आणि त्याच्यामध्ये सर्वात मोठं ड्रायव्हरला 10 वर्षाची सजा आणि 7 लाख रुपये दंड, हे अत्यंत चुकीचं आहे। आजच्या घडीमध्ये 5 ते 10 हजार रुपये कमावणारा ड्रायव्हर 5 ते 10 हजार रुपयामध्ये त्याचं कुटुंब त्यांनी चालवायचं का कसं? आज तो कसं बस स्वतःचं कुटुंब चालवतोय, मुलांची शिक्षण वगैरे हे सर्व करतोय फक्त त्या 5-10 हजारमध्ये। आज सर्वात गरीब वर्ग हा ड्रायव्हर आहे आणि त्याच्यावर एवढा मोठा 7 लाख रुपयाचा दंड आणि 10 वर्षाची शिक्षा, याचा सरकारने 100% विचार केला पाहिजे। 7 लाख रुपये तर तो आयुष्यभर बी भरू शकत नाही आणि त्याच्या फॅमिलीची जबाबदारी, जर 10 वर्षाची शिक्षा झाली तर त्याच्या फॅमिलीची जबाबदारी सरकार घेणार का? त्याचं पूर्ण कुटुंब रस्त्यावर येईल। ह्या गोष्टीची सर्व जाणून बुजून हा लोकशाही मार्गाचा कायदा नाही। आम्ही म्हणणार का जाणून बुजून हा सरकारने हुकुमशाहीचा कायदा आपल्या देशामध्ये लादला आहे आणि हा कायदा 100% रद्द झाला पाहिजे। आज ड्रायव्हरांनी स्टिअरिंग सोडो आंदोलन केलेलं आहे आणि हा कायदा जर लवकर रद्द नाही झाला तर ड्रायव्हर हे रस्त्यावर येतील आणि पूर्ण देशाची अर्थव्यवस्था ठप होईल। पूर्ण प्रवासी वाहतूक, जीवनावश्यक वस्तू या सर्वांना। संजय जाधव, सी 24 तास, चांदवड, नाशिक। तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो। कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट,
टीपॉय, ऑफिस चेअर तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध. तसंच बजाज फायनान्सवर फर्निचर उपलब्ध. पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर.